नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीने। एनटीडीसी कडून थक हमी कर्ज मिळवण्यासाठी 4 कारखान्यांनी प्रस्ताव दिलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये 692 कोटींच्या थक हमीला मान्यता देण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 4 सहकारी कारखान्यांचा राज्य सरकारकडून हा प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 4 कारखान्यांचे प्रस्ताव जे आहेत ते पुढे पाठवण्यात आलेले आहेत। तर कोणत्या नेत्यांच्या कारखान्यांचा हा प्रस्ताव आहे? अमल महाडिकांच्या छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याचा 176 कोटींचं थक हमी कर्जाचा प्रस्ताव आहे। तर संजय मंडलिकांच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या 150 कोटींचा थक हमी कर्जाचा प्रस्ताव आहे। तर आमदार राजेंद्र येड्रावकर यांच्या शरद साखर कारखान्याच्या 202 कोटींचा थक हमी कर्जाचा प्रस्ताव आहे। तर चंद्रदीप कुंभी कासारी साखर कारखान्याचा 164 कोटींचा थक हमी कर्जाचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आला।